जरांगे पाटील यांनी मागणी केलेलं हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे आणि ते नेमकं का महत्त्वाचं आहे आणि याबाबत डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। बघूयात। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात सतत आणि सातत्यानं एक विषय एक नाव समोर येतं ते म्हणजे हैदराबाद गॅजेट। माझ्या हातामध्ये आता हैदराबाद गॅजेटची कॉपी आहे आणि मला जी माहिती मिळते त्याच्यानुसार महाराष्ट्रातली ही एकमेव हैदराबाद गॅजेटची कॉपी आहे आणि ती आहे डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्याकडे। गॅझेटर आहेत हैदराबाद संस्थाचे। त्याच्या आधी आपण डॉक्टर सूर्यवंशी यांच्याकडनं ही गॅजेटची कॉपी, हैदराबाद गॅजेट म्हणजे नक्की काय, त्याचं आरक्षणात महत्व काय ते जाणून घेऊया। सर, ही गॅजेटची कॉपी आहे, एकमेव कॉपी उपलब्ध असल्याची माहिती आहे। गॅजेट, हैदराबाद गॅजेट म्हणजे नक्की काय आणि आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तो इतका महत्वाचा ठरतो का झालाय, अगदी सोप्या शब्दात समजून सांगा। गॅजेट म्हणजे त्या परिसरात त्या भूमीत असलेली लोकसंख्या, किल्ले, तिथे विकणारी पिके, तिथे फुलं फळं, तिथले गाय वासरं पशु पक्षी सगळ्यांची एकत्रित केलेली संकलित माहिती म्हणजे गॅजेट। तिथे उत्पन्नाचं साधन काय, उत्पन्न किती येतं, लोकसंख्या किती आहे, कोणत्या जाती आहेत, कोणत्या जमाती आहेत, त्यांचे उद्योग काय काय आहेत, त्यांचे पोशाख कसे, त्यांची घरं कशी, याची सगळी माहिती संकलित केलेली म्हणजे गॅजेट। आणि ही परंपरा इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे, स्वातंत्र्यानंतरच आहे असं नाही। मग हा गॅजेट जो आहे 1884, आता 2025 सुरू आहे, 1884 ला त्यांनी मांडलेली जी माहिती जी आहे ती ऑथेंटिक माहिती तुम्ही आज नाकारत आहात। त्यावेळेला मराठवाड्यात कुठेही मराठा नव्हता, ते सगळे कुणबी होते। कुणब्यांची लोकसंख्या ही पानापानात दिलेली आहे आणि ती पाननुसार मी यादी दाखवली आणि यामध्ये 1884 मध्ये जर सगळे कुणबी होते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं, म्हणजे हैदराबाद गॅजेट काढून टाकलं, महाराष्ट्र गॅजेट लावलं। मराठवाड्याची जमीन तुम्ही घेतली पण जाती तुम्ही घेतल्याच नाहीत। मग मला हे सांगा, 1884 ला जर हे लाखो कुणबी होते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विलीन केल्यानंतर सगळे मराठे झालेत, मग हे मराठे आले कुठून आणि कुणबी एका रात्रीत मेले कसे? तुम्ही अभ्यास एवढे वर्ष करताय, हा घोळ का झाला, कुणबी हेच मराठा, मराठा हेच कुणबी होते, या वादापर्यंत का आलो आपण, कुठे गफलत झाली? गफलत अशी आहे की प्रत्येक जाती जमातींमध्ये कुठल्याही तुम्ही सगळ्यात खालच्या स्तरावर असलेली जात त्याला विचारा तुमच्यामध्ये श्रेष्ठ कोण, तर त्यामध्ये सब कॅटेगरी ज्या असतील त्यामध्ये तो प्रत्येक जण म्हणतो की आमची कॅटेगरी ही श्रेष्ठ, आम्ही उच्चस्तरीय, अशा पद्धतीचा हा लढा सुरू असतो। न्यूरोटिक प्युरिटी जी आहे, हिटलरला जसं वाटायचं न्यूरो जातीची माणसं श्रेष्ठ आहे, तसं एक न्यूरोटिक प्युरिटी माणसं हा सगळ्यांमध्ये दिसतो। आणि यामध्ये अलीकडे सुद्धा काही लोक आता आम्ही कुणबी नाहीत आणि कुणब्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या करायला सुरुवात करतात, ज्या कधी कधी लांछनास्पद असतात। पण मला हे म्हणायचं असतं, कुणी बी अशाही शब्दाची फोड करून, विकृत फोड करून कुणब्यांना चिरवलं जातं। मग आम्ही कुणबी नाहीत, आम्ही शुद्ध मराठा आहोत, सानुकूल मराठा आहोत असा आग्रह धरला जातो। एक लक्षात घ्या, तुम्ही जर ग्रंथावली जर पाहिली, कोणत्याही जातीची उपपत्ती जर विचारली तर त्यात मांडलेलं असतं अंगुष्ठश्री आणि ब्राह्मण यांच्यातून ही जात निर्माण झाली। म्हणजे जेव्हा असे ग्रंथ लिहून ठेवले, अंगुष्ठश्री आणि ब्राह्मण यांच्यातून ही जात कुणबी असेल, आयुर असेल, यादव असेल। आवाज आहे इथे, पण मला एक माहिती घ्यायची की आता सध्या शिंदे समितीने अभ्यास केल्यानंतर काय महत्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, काय समोर? पाहिलंच नाही, शिंदे समितीने गॅजेट पाहिलंच नाही, शिंदे समितीने गॅजेट पाहिलेलं नाही। गॅजेट पाहिलं असतं त्यांनी म्हटलं असतं पानापानावर कुठेही मराठा नाही, सगळीकडे कुणबीच आहेत, तुम्हाला कुणब्यांना कुणबी म्हणायला आणि कुणबी ओबीसीमध्ये आहेत तर त्यांना ओबीसी द्यायला हरकत काय? आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत बोलवले
कशा निर्माण झाल्या याविषयी जेव्हा आपण बोलतो त्यावेळी ग्रंथात लिहून ठेवलंय. एक तर शूद्र कशी निर्माण झाले, ब्राह्मण कशी निर्माण झाले, हा जो मनोवाद सिद्धांत होता. त्यानंतर पुढे सुद्धा बऱ्याचशा ग्रंथांमध्ये ही तरतूद आहे. अहिर कशी निर्माण झाले, तर ब्राह्मण आणि अंबुष्ट स्त्री म्हणजे हलक्या जातीतली स्त्री आणि ब्राह्मण यांच्या संकरातून अहिर तयार झाले. अशा पद्धतीने सिद्धांत मांडून ठेवले होते. 4 गावाला लग्न कार्य करायला सत्यनारायण त्याला एक ब्राह्मण मिळत नाही आणि त्याच्यातून एवढ्या अहिरांची पैदास झाली का? एवढ्यातून मार्ग सुटेल असं वाटतंय का, की मार्ग मिळेल असं वाटतंय? मार्ग म्हणजे यामध्ये राजकीय इच्छाशक्ती असणं महत्वाचं आहे. मार्ग मिळू शकतो. त्यांनी जर हे ऑथेंटिक गॅझेटियर पाहिलं, अभ्यास केला तर मिळेल. अर्थात मराठा आरक्षण, कुणबी नोंदी या सगळ्यावर सध्या जी चर्चा चालू आहे त्याच्यावरती लवकरच या सर्व दस्तावेजाच्या माध्यमातून तोडगा निघेल अशी शक्यता आहे. कॅमेरामॅन संदीप भारतीसोबत पंकज दौरी, पुढारी न्यूज, मुंबई.